नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहे खिचे पापड. लागणारं साहित्य इथं मी पाव किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथं पापड खार घेतलेला आहे 2 स्पून. इथं जिरे, तीळ, ओवा घेतलेला आहे. इथं मीठ घेतलेलं आहे. चवीप्रमाणे आपण घालायचं. चला तर आता मळून घेऊया पीठ. 2 स्पून इथं आपण मीठ घालायचं. 2 स्पून मीठ घालायचं. इथं 2 स्पून पापड खार घालायचा. आणि इथं ओवा, तीळ आणि जिरं इथं आपल्या चवीप्रमाणे आपण घालू शकता. आणि पापड खार जास्त वापरायचं नाही. ह्याच्यात पाणी घालून हे सगळं मिक्स करून असं ह्या पद्धतीनं घ्यायचं. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. सगळं हे गाठी बिठी सगळे ह्याच्यातलं फोडायचं. हे असं पीठ तयार करून घ्यायचं. आता आपण पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यात वापरून पीठ घेऊया. पाणी गरम झालेलं आहे. चाळण ठेवायची. आणि कॉटनचं आपण पातळ कापड घालायचं ह्याच्यावरती. आणि आता आपण पीठ घालायचं. ह्या पद्धतीने असं पसरून पीठ घालायचं. आणि ह्याच्यावर ताट झाकायचं आणि गॅस चालू करायचा. एक आपल्याला माहीत पडतं हे पीठ वापरल्यानंतर चांगलं शिजून द्यायचं. आणि नंतर मग काढून मळून पापड तयार करायचे. ह्या पद्धतीनं पीठ वापरून घेतलेलं आहे. आणि हे असं मर्दायचं पीठ, असं एकसारखं पीठ करायचं. आणि ह्याच्यामध्ये पिठामध्ये जिरं तीळ घातलं तर कलर हिरवा येतो, म्हणून हे वरून असं घालायचं. म्हणजे कलर व्हाईट कलरच राहतो याचा. आता ह्याचे गोळे तयार करायचे आणि लाटायचे. अशा पद्धतीनं खाली आपण पळपट घ्यायचा, त्याच्यावर जाड कागद घ्यायचा आणि असा गोळा तयार करून घ्यायचा, ठेवायचा. आणि ह्याच्यावर हा कागद असा घालायचा. आणि एक वाटी घ्यायची आणि असं दाबायचा आणि असं फिरवायचं. किती छान झाला, गोल झाला की नाही. ह्या पद्धतीनं असं करायचं. आणि हा असा कागद काढायचा आणि परत हातावर घ्यायचं आणि असं